तर काटकसरीबाबत पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाला पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिसाद दिलाय। आधी बुलेट स्वारी करत मंत्रालय त्यांनी गाठलेलं आणि आता शिर्डीतल्या कार्यक्रमाला आज त्यांनी वंदे भारत ट्रेनने जाण्याची पसंती दर्शवली। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून शिर्डीसाठी वंदे भारत ट्रेन पकडली। विशेष म्हणजे फडणवीसांनी आपलं शासकीय कामकाज मुंबई ते शिर्डी प्रवासादरम्यान वंदे भारत ट्रेनमध्येच केलं। यावेळी फडणवीसांनी काही फाईल्सवर स्वाक्षरी देखील केली। तर मुख्यमंत्र्यांच्या या रेल्वे प्रवासावर आता काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनीही टीका केली। फडणवीसांना तिथून त्यांना ताफा मिळणार, जेव्हा शिर्डीत उतरतील तिथे ताफा राहणार, ते शिर्डीवरून मग बाय रोड ते नागपूरला येणार आहे असा त्यांचा दौरा मी पाहत होतो आज। आता मला सांगा, त्यांनाच प्रश्न विचारा की ते जेव्हा शिर्डीवरून नागपूरला बाय रोड येतील तर त्यांना जे ताफ्यात गाड्या राहणार त्या जिल्ह्यातल्या गाड्या त्यांच्यासाठी सिक्युरिटीसाठी लागणार, तर त्याला किती डिझेल जळणार त्याचा हिशोब या फडणवीसांना लावायला लावा। रील बनवण्यासाठी किंवा लोकांना बेकूफ बनवण्यासाठी फडणवीस हे कृत्य करताय का?